नमस्कार. मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर अक्षराने अधिपतीसाठी गिफ्ट म्हणून शर्ट आणलेला आहे. म्हणजे फॉर्मल ड्रेस अधिपतीसाठी आणलेला आहे. भुवनेश्वरी सर्वजण आता बसलेले आहेत आणि अधिपतीचं औक्षण करायचं आहे. अधिपतीला सांगितलं जातं की तो शर्ट बदल. पण अधिपती मात्र म्हणत असतो की आईसाहेब आता हा शर्ट राहू द्या ना. अहो त्यांनी एवढा आणलाय ना. मग याच्यावर औक्षण करा आणि तुम्ही आणलेली जी कापडं आहेत ना ती घालून आम्ही बाहेर जातो. कारखान्यात होईल त्याच्यावरती माझा वाढदिवस साजरा. पण भुवनेश्वरी ऐकायलाच तयार नसते. इकडे अक्षरा म्हणत असते की राहू द्या. भुवनेश्वरी म्हणत असते की नाही बदलायचाच आहे. आणि मग भुवनेश्वरीला राग येतो. भुवनेश्वरी म्हणते ठीक आहे चालेल. जा दुर्गे औक्षणाचं ताट घेऊन ये. करतो आम्ही औक्षण असं म्हणत तिने दुर्गीला औक्षणाचं ताट आणायला सांगते. आणि त्याचवेळी ती औक्षणाचं ताट घेऊन येते तर दुर्गीला ती म्हणते पेटवायचं कशानं. आणि मग निरंजनमधलं जे तेल आहे ती त्या कपड्यांवर ओतते. तिथं आणलेली कपडे असतात. ती म्हणत असते एवढी 4 दिवस मी सगळी दुकानं पालती घातली, ते कपडे घेऊन आली, मग तुम्हाला ती घालायची नाही आहे. तुम्हाला आमच्या शब्दाचा मान राखायचा नाही, तुम्हाला आमच्याबद्दल काही वाटत नाही असं भुवनेश्वरी सुरू करते. आणि भुवनेश्वरी त्या कपड्यांवरती आता काडी टाकते. तेव्हा मात्र सगळ्यांनाच तिथे भीती वाटते. कारण भुवनेश्वरीनं हे जे काही कांड केलेलं असतं अधिपतीच्या वाढदिवसादिवशी तिनं असं वागायला नको होतं असं सगळ्यांनाच वाटत असतं. पण भुवनेश्वरीनं हे केलेलं जे कांड आहे त्यामुळं अधिपतीला खूप मोठा धक्का बसतो. पण चारुहास सर खूपच चिडलेले असतात. ते बोलायला सुरुवात करतात. कळलं का अक्षरा, हा भुवनेश्वरीचा खरा चेहरा आहे, लक्षात येते का तुझ्या. तर लगेचच भुवनेश्वरी तिथं म्हणते की नाही, आम्ही फक्त अधिपतींना नको होते ना ती कापडं म्हणून जाळून टाकलेली आहेत. भुवनेश्वरी म्हणते पण आज असं नको होतं करायला. कारण आज अधिपतींचा वाढदिवस आहे. त्या दिवशी असं व्हायला नको होतं असं भुवनेश्वरीला पण वाटत असतं. इकडे अक्षराला पण वाटत असतं. पण भुवनेश्वरी मात्र ती म्हणत असते की नाही, जे काही झालं आहे ते अगदी बरोबर आहे. तर अधिपती ते कपडे घेतो. त्याला खूप वाईट वाटलेलं असतं. तो म्हणतो अहो आईसाहेब एवढंच होतं ना, आम्ही कुठं नाही म्हणलेलं तुम्हाला कपडं घालायला, आम्ही कपडं घालायला तयारच होतो, मग का तुम्ही असं केलं. तर भुवनेश्वरी म्हणते पण तुम्ही घालत कुठं होता ना, तुम्ही तर म्हणत होता की नाही मी नंतर घालून जातो, मग कशाला ठेवायचे ती कपडं. मग अधिपती त्यातलाच एक शर्ट उचलतो आणि म्हणतो हा शर्ट आम्ही घालतो. आणि तो शर्ट घालण्यासाठी जातो. इकडे चारुहास सरांना खूप राग आलेला असतो. चारुहास सर म्हणत असतात की बघितलं का अक्षरा, आणि ही बाई अशीच आहे, हिच्या मनासारखं नाही झालं की ही असाच आकांडतांडव करत असते, हिच्या मनाप्रमाणे वागत असते आणि हे सगळं हिचंच चाललेलं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे भुवनेश्वरीच्या बाबतीत बोलत असतात. तेव्हा अधिपती आवरून येतो आणि म्हणतो चारुहास तुम्ही असं बोलायचं नाही, आईसाहेबांना बोलण्याचा तुम्हाला अधिकारच नाही, तुम्ही आईसाहेबांशी या आवाजात या भाषेत बोलू शकत नाही. कोणत्या हक्काने बोलताय तुम्ही, कोणत्या अधिकाराने बोलताय. तेव्हा इथून आत्ताच्या आत्ता तुम्ही निघून जा असं बोललं जातं. तेव्हा लगेचच तिथे चारुहास सर म्हणतात की हे बघ, तुला ना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या म्हणून आलेलो होतो आणि त्या कायमस्वरूपी तुझ्याबरोबर असतील. फक्त अंबाबाई चरणी मी एकच प्रार्थना करतोय की काहीही झालं तरी माझ्या मुलाच्या डोळ्यावर जी झापडं आलेली आहेत ती काढून टाक, म्हणजे त्याला हे जग निर्मळ असं दिसेल, जी खरं आहे ते दिसेल असं चारुहास सर बोलतात आणि तिथून निघून जातात. आणि मग लगेचच भुवनेश्वरीला अधिपती म्हणतो की करा औक्षण आईसाहेब आता. आणि लगेचच भुवनेश्वरीला खूप आनंद झालेला असतो. ती तर जाम खुश झालेली असते, तिच्या मनाप्रमाणे सगळं घडलेलं असतं. आणि मग तेवढ्यात ओंक्याचा फोन येतो. कारखान्यावर या, सगळी तयारी झाली असं सांगतो. अधिपती म्हणतो चला चला औक्षण करा, निघायचं आहे मला. भुवनेश्वरी म्हणते की आता नको, सुनबाईंनी केलं आहे ना एकट्यानेच औक्षण, आता संध्याकाळी आपण करूया कार्यक्रम, या जाऊन तुम्ही. आणि मग जाताना अधिपती अक्षराला म्हणतो की समजून घ्या तेवढं. आणि तो म्हणतो तुम्ही काय सांगणार होता ना. अक्षरा म्हणते की नंतर सांगते. आणि अधिपती आता कारखान्यात जातो. कारखान्यात खूप छान असं जंगी सेलिब्रेशन चालू असतं आणि अधिपतीच्या वाढदिवसाची खूप छान अशी तयारी केलेली असते. धाकले सरकार असा केक आणलेला असतो. सगळी तयारी जोरदार सुरू असते. सगळेजण खूपच खुश असतात, सगळ्यांना खूप छान वाटत असतं. आणि त्याचबरोबर अधिपतीवरती सगळे खुश असतात. त्याच्या वाढदिवसासाठी त्याला जे हवं तसं जंगी असं डेकोरेशन तयार केलेलं असतं. आणि मग अधिपती केक कट करतो. ओंक्याला त्याचबरोबर सगळ्यांना तो केक भरवतो तिथे आणि सगळ्यांना बाकीच्यांना सांगतो की खाऊन घ्या म्हणून. आणि अधिपती खूप खुश झालेला असतो. पण तिथे रमेश असतो. रमेशला म्हणतो आमच्या वाढदिवसादिवशी आम्हाला शुभेच्छा देण्यापेक्षा तू चांगला वागलास ना, ह्याच आमच्यासाठी शुभेच्छा असतील, त्यामुळं चांगलं वाग.
आणि त्याला सांगतो की जा कामाला लाग. थँक्यू.